आणि आता पाहूयात संपूर्ण दिवसभरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी अतिशय वेगवान। राज्यामधील सत्ता संघर्षावरती आता 10 जानेवारीला सुनावणी होणार आहे। ठाकरेंच्या वकिलांनी 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी केली। त्यावर कोर्टाने लेखी स्वरूपात 3 पानी नोट्स सादर करण्याचे आदेश वादी तसंच प्रतिवादींना दिलेत। पुढच्या सुनावणीला यावरती कोर्ट सुनावणी घेणार आहे। कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बुधवारी दिल्लीमध्ये जाणार आहेत। तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईही उपस्थित राहण्याची शक्यता आहे। राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला नागपुरामध्ये 19 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे। 30 डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे। विधानसभा कामकाज सल्लागार समिती बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। हे हिवाळी अधिवेशन 2 आठवडे चालणार आहे। तब्बल 3 वर्षांनी नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन होत आहे। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळल्यात। भाजपसोबत जाण्याचा कधीही विचार केला नाही असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय। काँग्रेसनेही भारिपाचं नुकसान केल्याचंही आंबेडकरांनी म्हटलंय। रोहित पवार आणि नितेश राणेंमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे। रोहित पवारांनी अमेझॉनच्या अलेक्सासारखं प्रत्येक मुद्द्यावरती बोलू नये असा सल्ला नितेश राणेंनी दिला। रोहित पवारांनी शरद पवारांकडून खूप काही शिकण्यासारखं असल्याचंही त्यांनी सांगितलं। रोहित यांनी कर्जत जामखेडवरती लक्ष केंद्रित करावं, राज्यातल्या सगळ्याच गोष्टींवर तज्ज्ञांसारखं बोलू नये असा सल्लाही त्यांनी दिलाय। शक्ती कायदा लागू झाल्यास आदित्य ठाकरेंसह 3 माजी मंत्री जेलमध्ये जातील असंही नितेश राणे म्हणाले। भाजप आमदार नितेश राणेंनी आपण मंत्रिमंडळ समावेशाबाबत उत्सुक असल्याचं सांगितलं। दरम्यान तुम्ही मुख्यमंत्री होणार का अशा प्रश्नांची गुगली पत्रकारांनी टाकली असताना माझा लवकरच कार्यक्रम करायचा ठरवलाय का अशी मिश्किल टोलेबाजी नितेश राणेंनी केली आहे। नितेश राणेंवरील प्रश्नावरती आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर काय बोलायचं असं म्हणत अवघ्या एका वाक्यात विषय संपवला। त्याला प्रत्युत्तर देताना नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवरची खालच्या पातळीवरती टीका केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मिशन मुंबई हाती घेतलंय आणि या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या आदेशानुसार मनसेच्या सर्व नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। येत्या काळामध्ये मनसेतर्फे आता घे भरारी अभियान राबवण्यात येणार आहे। प्रत्येक विधानसभेत हा उपक्रम राबवला जाणार आहे। आमदार राजन साळवींची बुधवारी अलिबागमध्ये एसीबीकडून चौकशी होणार आहे आणि त्याआधी साळवी कोकणात फिरून शक्ती प्रदर्शन करताना दिसतील। ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागतही केलं। ज्यांना स्वतःचा मतदारसंघ माहीत नाही, स्वतःचा मतदारसंघ म्हणजे दिनो मोरियाचं घर समजणाऱ्यांना मी काय उत्तर देणार आहे अशा शब्दात नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केलाय। भाजपच्या नेत्यांचा फडणवीसांनी क्लास घ्यावा अशी मागणी शिंदे पक्षाच्या संजय गायकवाड यांनी केली। तसंच ज्यांना चांगलं बोलता येत नसेल तर वाईटही बोलू नये असं म्हणत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार बेळगावमध्ये भेट देताना दिसले। बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला त्यांनी भेट देत उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं। यानंतर राज्यातील मंत्री का बेळगावात जात नाही असा सवालही त्यांनी केला। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विविध संघटनांनी आज पुणे बंदची हाक दिली। या बंदला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवला होता। छत्रपती संभाजी महाराज पुतळा इथून लाल महालापर्यंत यावेळी मूक मोर्चा काढण्यात आला। गेल्या 350 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श महापुरुष आहेत। आज त्यांना आदर्श म्हणा असं सांगायची वेळ येणं हे दुर्दैव असल्याचं सांगत उदयनराजे यांनी राज्यपालांवर टीका केली आहे। भाजपच्या नुपूर शर्मांप्रमाणे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदींवरती शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली। नुपूर शर्मा यांच्यावरती जर कारवाई केली जाते तर राज्यपालांवरती कारवाई का केली जात नाही असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला। यावर बावनकुळेंनी उदयनराजे यांना आंदोलनाचा अधिकार आहे, ते त्यांचा वापर करतायत, त्यांची मागणी काय आहे ते राज्य सरकार तपासून बघेल असं म्हटलंय। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा एकदा सुरू होणार आहे। जलयुक्त शिवार अभियान 2.0 योजना सुरू करण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होण्याचा मार्ग मोकळा झालाय। राज्याच्या विविध भागांमध्ये सुमारे
60,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीनं आज मान्यता दिली। या माध्यमातून राज्यामध्ये 53,000 जणांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे। पुण्यामध्ये देशातील पहिल्या 10,000 कोटींचा इलेक्ट्रिक व्हेइकल प्रकल्पाला मान्यता देण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे। एमपीएससीनं पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणीच्या निकषात बदल करण्यात आलेले आहेत। 24 मे 2021चा GR रद्द करण्यात आलेला आहे। आता पूर्वीप्रमाणेच 100 गुणांची मैदानी चाचणी होणार आहे। विस्कळीत पाणीपुरवठा, शाळा उपलब्ध नसतानाही शिक्षण, कर वसुली आणि आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा अशा अनेक समस्यांविरोधात ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी शेकडोंच्या संख्येने पालिकेच्या मुख्यालयावरती धडक मोर्चा काढला। विरार पूर्वेच्या आरजे नाकेवापासून पालिका मुख्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आलेला होता। कल्याणच्या कोळशेवाडी भागामधील त्रिशूल अपार्टमेंट जवळ झाकण नसलेल्या गटारामध्ये कुत्रा पडल्याची घटना घडली। या कुत्र्याला बाहेर काढताना अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली। गटारावरील स्लॅब फोडून या कुत्र्याला बाहेर काढण्यात आलं। आंबिवली रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरती एका गर्भवती महिलेनं बाळाला जन्म दिलाय। गस्तीवरती असणाऱ्या आरपीएफ जीआरपीच्या महिला कर्मचाऱ्यांनाही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ तिच्या मदतीसाठी धाव घेतली आणि दोघांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलंय। पुण्यामधील सवाई महोत्सव बुधवारपासून सुरू होतोय। कोरोना कालखंडानंतर पहिल्यांदा आज सवाई महोत्सव खुल्या मैदानात पार पडणार आहे। पुणेकरही या महोत्सवाची आतुरतेनं वाट पाहत होते। कर्नाटकामध्ये जाण्याचा ठराव करणाऱ्या किंवा निवेदन देणाऱ्या 11 गावांना प्रशासनानं नोटीस बजावली आहे। राज्य सरकारनं सुविधा दिलेली असताना असा ठराव करण्यापासून परावृत्त करण्याची ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकांची जबाबदारी होती। मात्र तसं न करता कर्नाटकात जाण्याचा ठराव पारित करण्यास मदत करण्याला जबाबदार ठरवून कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत 24 तासात उत्तर देऊन खुलासा करावा अशी मागणी या नोटीशीद्वारे देण्यात आलेली आहे। नवी मुंबईमधील उल्वे इथे धक्कादायक प्रकार समोर आला असून एका शाळेच्या बसचा ड्रायव्हर दारू पिऊन असल्याचं समोर आलेलं आहे। आणि विशेष म्हणजे हा चालक बसमधल्या 40 विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत चालला होता। त्याने एका रिक्षाला धडक दिल्यानं हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। गेल्या 1 वर्षापासून अधिक काळ झाला मात्र कासव गतीनं कल्याण नगर महामार्गाचं काम सुरू आहे। याच विरोधात गावकरी वाहन चालक आक्रमक झालेले असून येत्या 16 डिसेंबरला हा महामार्ग अडवून चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। बीडमध्ये हौशी मित्रांनी आपल्या मित्राला वाढदिवसानिमित्त चक्क रेडा गिफ्ट केलेला आहे। बीडमधील सामाजिक कार्यकर्ते परशुराम गुरखुदे यांचा वाढदिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो। यंदा गुरखुदे यांच्या 10 मित्रांनी मिळून वाढदिवसानिमित्त रेडा भेट दिल्यानं या गिफ्टची बीडमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे। देशामधील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प अशी वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे। या प्रकल्पातील BTR-8 या युवराज नामक रुबाबदार वाघाचं कोर झोनमध्ये दर्शन झालं। जंगल सफारीमध्ये युवराजच्या दर्शनानं पर्यटकांच्या चेहऱ्यावरती आनंद फुलला होता। रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातील वेळास समुद्र किनारपट्टीवरती कासव संवर्धन मोहीम यशस्वीरित्या पार पडली जाते आहे। किनाऱ्यावरती कासवांच्या विणीच्या हंगामाला सुरुवात झालेली असून 280 अंडी वन विभाग आणि कासव मित्रांनी जमा केलेली आहे। या अंड्यांचं चांगल्या प्रकारे संवर्धन केलं जात आहे। काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर परिसरातील 8,200 दिवे लावून अनोखा दीपोत्सव साजरा करण्यात आला आणि यावेळी शरद पवार यांच्या दीर्घ आरोग्याची प्रार्थना देखील केली गेली। गडचिरोली जिल्ह्यामधील तेलंगणाच्या सीमेवरती असलेल्या अरडा गावात 100 वर्षांपासून मल्लिकार्जुन स्वामींची यात्रा भरते। 3 राज्यांमधून आलेल्या शेकडो महिला बोनालू सण साजरा करत असतात। हा सोहळा पाहण्यासाठी सीमावर्ती भागातले हजारो नागरिक गर्दी करतात। शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा हिंदू धर्मीयांच्या देवदेवतांबद्दल बोलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत असतानाच वारकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी अंधारे यांची पक्षामधून हकालपट्टी करण्याची मागणी केली। लव जिहाद कायद्याची मागणी करत अहमदनगरमध्ये मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं। सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित या मोर्चात गुजरात येथील काजल हिंदुस्तानी आणि मध्य प्रदेश इथल्या कालीचरण महाराज सहभागी होणार आहेत। बुलढाण्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून अत्यंत तोकडी मदत देण्यात आली आहे आणि त्याविरोधात शेतकरी क्रांती संघटनेनं शेगाव तहसील कार्यालयावरती एल्गार मोर्चा काढला। योग्य मोबदला न मिळाल्यास कृषी मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय।
हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये पाण्याच्या टाकीवर चढून मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे। शहरामध्ये नियमित पाणी पुरवठा होत नाही आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत। यासह शहरात विविध मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केलं। वर्ध्यामध्ये आयटक संलग्नित अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीनं विविध मागणीला घेऊन जिल्हा परिषदेवरती मोर्चा काढण्यात आलेला आहे। यावेळी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। गडचिरोली जिल्ह्यामध्ये एट्टापल्ली येथे लोह खनिज प्रकल्पामध्ये स्थानिक युवकांना रोजगार द्यावा या मागणीसाठी भाजपकडून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। खनिज प्रकल्पात स्थानिक बेरोजगारांना डावललं जात असल्याचा आरोप करून हे धरणे आंदोलन करण्यात आलं। हिंगोली ते नांदेड महामार्गावरती कळमनुरी तालुक्यातील मसोड फाटा इथे आदिवासी समाज बांधवांच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। आदिवासी समाजाची विशेष पदभरती करावी, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेचा निधी तत्काळ मिळावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करत जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघर्ष समितीनं धरणे आंदोलन केलं। यात आमदार राजेश टोपे, कैलास गोरंट्याल सहभागी झालेले होते। बुलढाण्यामधल्या सोनाळा ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे अनेक लाभार्थी घरकुलापासून वंचित राहत असल्याचा आरोप करण्यात येतोय आणि त्याविरोधात संघर्ष प्रतिष्ठाननं आंदोलनाचा इशारा दिलाय। मागण्या पूर्ण करण्यासाठी 16 डिसेंबरचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। अतिवृष्टीनं मेटाकुटीला आलेला शेतकरी अद्यापही विमा रकमेपासून वंचित आहे। विम्याची रक्कम मिळावी यासाठी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावरती धडक दिली। पीक विम्याची रक्कम तत्काळ देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। सांगलीच्या येळावी आमणापूर मार्गावरील रेल्वे गेट नंबर 115 खाली सुमारे 2 फूट पाणी साचल्यानं गेल्या आठवडाभरापासून वाहतूक ठप्प आहे आणि याचा निषेध करत संतप्त शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलंय। इतरही महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात पाहण्यात या क्षणाची ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत आणि ती म्हणजे सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावरती शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी हा शाईफेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजय मैंदर्गीकर असं शाईफेक करणाऱ्या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ देशमुख यांच्यावरती शाईफेकीचा हा प्रयत्न घडलेला आहे। एका सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी ते आलेले होते आणि आमदार विजयकुमार देशमुख शाईफेक करण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। विजयकुमार देशमुख यांच्यावरती शाईफेकी संदर्भातली ही मोठी बातमी। भाजप आमदारांवरती शाईफेकीचा हा धक्कादायक प्रयत्न घडलेला आहे। एका सोहळ्यात ते आलेले होते आणि लग्न सोहळ्यामध्ये आल्यानंतर मात्र त्यांच्यावरती शाईफेक करणाऱ्या तरुणाला लगेचच ताब्यात घेण्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्याचं यामध्ये नाव देखील जे आहे ते पुढे आल्याचं कळत आहे। तर सोलापूरचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावरती शाई फेकण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यानं शाईफेकीचा हा प्रयत्न केल्याचं कळत आहे। तर या क्षणाची आणखी एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत आणि ती म्हणजे धुळ्यामध्ये वरखेडी फाट्याजवळ भीषण अपघात झालेला आहे। उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची जोरदार धडक बसली तर या अपघातामध्ये 2 जण ठार तर 1 जण गंभीररित्या जखमी झालेला आहे। धुळ्यातील मुंबई आग्रा महामार्गावरती अपघाताची घडलेली ही या क्षणाची ब्रेकिंग न्यूज। धुळ्यातल्या वरखेडी फाट्याजवळ भीषण अपघात झालेला आहे। उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली आणि हा अपघात इतका जोरदार झालेला आहे की या अपघातात 2 जण ठार झालेले आहेत तर 1 जण गंभीररित्या जखमी झालेला आहे। आणि त्यानंतर पाहणार आहोत इतरही महत्त्वाच्या घडामोडी अतिशय वेगवान। वाशिम जिल्ह्यामधील रिसोड शहरासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला। या पावसाचा फटका कापूस पिकाला बसणार आहे। जिल्ह्यामधील ढगाळ वातावरणामुळे रब्बीच्या हरभरा आणि तूर पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव होतोय। अमरावतीमध्ये देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसानं अमरावतीकरांची तारांबळ उडाली। पावसामुळे कापूस, कांदा, हरभरा, तुरीला फटका बसण्याची शक्यता आहे। चोपडा तालुक्यामधील 80% शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित असून तत्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येते। 10% विमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात विमा मिळालेला असला तरी देखील बहुसंख्य शेतकरी वंचित असल्यानं संताप व्यक्त होतोय।
परभणी शहरासह जिल्ह्यामधील काही भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होतं। जळगावातील गोलाणी मार्केट परिसरामधून दुचाकी चोरणाऱ्या 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे। दोघांकडून चोरलेल्या दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत। मुलीनं वडिलांच्या आजारपणाच्या उपचारासाठी घरामध्ये ठेवलेले 1,70,000 रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले। जालना जिल्ह्यामधील वडीगोद्री इथे ही घटना घडलेली असून घराजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे चोरटे कैद झालेले आहेत। प्रसाद देण्याच्या बहाण्यानं बोलावून पनवेलमधील सुकापूर इथे 60 वर्षीय इस्मानं एका मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली। मुलीनं आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर आरोपीवरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भारतामधील इंटरनेटवरती सायबर हल्ला करून इंटरनेट व्यवस्था ठप्प करण्याचा प्रयत्न चीनी हॅकर्सकडून करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे केंद्र सरकारनं सर्व विभागांना निर्देश देऊन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल म्हणजेच SOP जारी केलेला आहे। तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी एका विषयावरील चर्चेदरम्यान लोकसभेमध्ये थेट मोदी सरकारलाच आता पप्पू कोण आहे असा परखड सवाल केला। देशाची आर्थिक स्थिती आणि नागरिकत्वाचा त्याग केलेल्या भारतीयांबाबत चर्चा सुरू असताना मोइत्रांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला। हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि हिमाचल प्रदेशातील सर्व काँग्रेस आमदार 16 डिसेंबर रोजी राजस्थानमधील भारत जोडो यात्रेत सामील होणार आहेत। 21 डिसेंबरला हरियाणामध्ये प्रवेश करण्यापूर्वी ही भारत जोडो यात्रा 17 दिवसात सुमारे 500 किलोमीटरचं अंतर कापणार आहे। G20 परिषदेचे शेर्पा अमिताभ कांत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। G20 परिषदेच्या विविध बैठका आणि त्याच्या नियोजनाबाबत चर्चा झालेली आहे। मुंबईतल्या पहिल्या बैठकीच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल कांत यांनी मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली। यावेळी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा तुपकरांनी मांडल्या। शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत दिल्लीमध्ये 20 मिनिटं सकारात्मक चर्चा झाली। बाळासाहेबांची शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाची दखल घेण्याची विनंती केलेली आहे। याबाबत केंद्र सरकारला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देऊन सीमा वादावरती तोडगा काढावा अशी लेखी विनंती करण्यात आली। स्पीड न्यूजमध्ये इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोतच, मात्र तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। गुन्हे दाखल केलेत। साताऱ्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतीये। शहरात 3 ठिकाणी घरफोडीची घटना घडली असून चोरट्यांनी बंद घरांना टार्गेट करत जवळपास 22 तोळ सोनं लंपास केलंय। औरंगाबादमधील विवाह सोहळ्यात एका पाहुण्यानंच लग्नघरातून तब्बल 5,02,000ची रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली। या प्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी आरोपीला अटक केली असून 4,15,000चा मुद्देमाल जप्त केलाय। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ विविध संघटनांनी आज पुणे बंदची हाक दिली आहे। या बंदला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दर्शवलाय। छत्रपती संभाजी महाराज पुतळा इथून लाल महालापर्यंत यावेळी मूकमोर्चा काढण्यात आला। जळगावमध्ये राज्यपालांविरोधात लोकसंघर्ष मोर्चाकडून आंदोलनाची हाक देण्यात आली। यावेळी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गिरणा नदीच्या पुलावरती रास्ता रोको केला। या आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली। लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं। जळगावात रास्ता रोको आंदोलनापूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांनी रामानंद पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी केली आहे। राज्यपाल तसंच भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलनाची हाक देण्यात आली। यावेळी पोलिसांनी आंदोलकांनी धरपकड केल्यानं संताप व्यक्त करण्यात आला। भाजप नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी सोलापुरातील काँग्रेस कार्यकारिणीने निषेध व्यक्त केलाय। काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिलं। तसंच महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना सोलापुरात येऊ देणार नाही असा इशारा काँग्रेसने दिला।
नाशिकमध्ये शिवप्रेमी संघटनांनी जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ स्मारकाजवळ आत्मक्लेश आंदोलन केलं। यावेळी राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी संघटनांनी केली। महापुरुषांच्या सतत होणाऱ्या अवमानाच्या निषेधार्थ बारामतीत बहुजन समाजानं मोर्चा काढलाय। या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी बारामतीतील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली। यवतमाळच्या पांढरकवडा इथल्या गटविकास अधिकाऱ्यांविरोधात ग्रामसेवक संघटनेनं आंदोलन पुकारलंय। यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन सुरू असून गटविकास अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। अकलूजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाची स्वतंत्र इमारत करावी या मागणीसाठी आमरण उपोषण केलं जात आहे। ॲडव्होकेट अविनाश काले, नागेश लोंढे, गौतम भंडारे हे उपोषणाला बसलेत। त्यांच्या या आंदोलनाला राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दिलाय। साताऱ्यातील पाटणमध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढलाय। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसंच लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा पारित करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। आमदार नितेश राणे सुद्धा या मोर्चात सहभागी होते। मीरा भाईंदर पालिकेनं तयार केलेल्या विकास आराखड्यात त्रुटी असल्यानं भाजपनं पालिकेच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढलाय। शहराचा प्रस्तावित नवीन विकास आराखडा हा लोकाभिमुख नसून त्यात अनेक त्रुटी असल्याचा आरोप भाजपनं केला। आंदोलनकर्त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं। येवल्याच्या शिवरस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावरती उतरले। दहेगाव, पाटोदा आणि पिंपळगाव लेप गावातील ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर शेळ्या मेंढ्या आणून बिराड मुक्काम आंदोलन सुरू केलं। कोरोना काळात केलेल्या कामाचा थकीत असलेली प्रोत्साहन भत्त्याची रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील आशा ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहताय स्पीड न्यूज आणि आता पाहूयात उर्वरित घडामोडी अतिशय वेगवान। IPL गव्हर्निंग काउन्सिलनं नुकतंच 23 डिसेंबरला होणाऱ्या टाटा IPL 2023 प्लेयर ऑक्शनसाठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केलेली आहे। यंदाच्या मिनी लिलावात एकूण 405 खेळाडूंवरती बोली लागणार आहेत। त्यात 273 भारतीय खेळाडूंचा तर 132 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे। लंका प्रीमियर लीगमध्ये जाफना किंग्सकडून खेळणाऱ्या शोएब मलिकनं कोलंबो स्टार्स विरुद्ध खेळताना मलिकनं कारकिर्दीतील 12,000 T20 धावा पूर्ण केल्या। अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा तर आशिया खंडामधील पहिला खेळाडू ठरलाय। ग्लोबल आडगावची निवड कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये झालेली आहे। 15 ते 22 डिसेंबर दरम्यान संपन्न होणाऱ्या महोत्सवामध्ये ग्लोबल आडगाव चित्रपटाचं प्रदर्शन 20 डिसेंबर रोजी होणार आहे। अवतार चित्रपटाचा तर यात संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या विविध क्षेत्रातल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण स्पीड न्यूजच्या माध्यमातून